झाले का सगळे जोडे? हा. हा, आले आले. तर भगवान सांगतायत 8व्या श्लोकात 12व्या अध्यायाच्या गीतेच्या, मय्येव मना आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. मय्येव मना आदस्व, मन माझ्याच अधीन ठेव, माझ्यावरच स्थापित कर. म्हणजे जोपर्यंत मनाची अवस्था आहे तोपर्यंत ती मनाची अवस्था इकडे तिकडे न जाता एक जे काही नाम आहे ते नामात त्या मनाला अडकवून त्या प्रभूच्या चरणाशी लागायला पाहिजे, त्याच्या ध्यानात लागायला पाहिजे. आणि त्यांनी बुद्धी मयी बुद्धी निवेश आहे, माझ्यातच बुद्धीचा निवेश कर, म्हणजे माझ्यातच बुद्धी ठेव, म्हणजे माझा निश्चय कर आणि तिथेच राहा. दुसरा काही निश्चय नाही. मी सोडून दुसरा निश्चय म्हणजे मनाची अवस्था झाली. ती बुद्धी माझ्यातच ठेव म्हणजे माझाच निश्चय कर. म्हणजेच काय की एकम एव अद्वितीय, तो जो तू आहेस तोच मी आहे. सकलमिदम अहमच वासुदेव, हे सर्व दिसणारं जग, मी हा सगळा वासुदेवच आहे. आणि पुढे तो मीही गेला आणि जगही गेलं, वासुदेवच आहे. हा निर्णय जेव्हा बुद्धीचा होतो त्याला बुद्धीचा निवेश परमात्म्यात थोडं म्हणतात. आणि त्यालाच बुद्धीची स्थिरता म्हणतात. की तो निवेश झाला की अर्थ ऊर्ध्वन्न संशय म्हणजे काय, ती बुद्धी ऊर्ध्व होते म्हणजे उन्मनी होते, म्हणजेच ती स्थिर झाली त्या आत्मतत्वा. बुद्धीची स्थिरता कुठे आहे? इथून वर जेव्हा कुंडलिनी जाते तेव्हा ती इथे पोचल्यावर ती स्थिर आहे. आपल्या प्रियतमाशी एकरूप झाल्यावरच राधा स्थिर होणार आहे. त्यामुळे बुद्धीची स्थिरता ही कुंडलिनी सहस्रारात गेल्याशिवाय नाही. तर त्यामुळे बुद्धीची स्थिरता मागताना मागायची कोणी, तर सहस्रारी जो बसलेला आहे सत्य लोकातही, वर जे वैकुंठ सांगितलेलं आहे त्यातही गोलोक असा जो श्रीकृष्ण परमात्मा भगवान दत्तात्रय जे आहेत, तिथे बुद्धी पोचणं आणि तिथेच ती राहणं. योगक्षेमम वाहम्यम, नुसती पोचणं नाही, तिथे राहणं. कारण समाधी लाभ झाल्यावरही 5व्या भूमिकेत आणि 6व्या भूमिकेत मागे आपण पाहिलं ज्ञानाच्या भूमिका पाहताना की तिथूनही उत्थान आहे. पण कायम तिथे राहणं म्हणजे ती स्थिरता. ममचित्तम स्थिर करू. आणि म्हणून ती इथे तिथे मागून उपयोग नाही. आपण महाराजांनी भागवतात सांगितलेलं ऐकतो की तो अ, अ, राजा जो आहे, हा मुचकुंद, तो देवांच्या बाजूनी लढतो वगैरे. मग देव म्हणतात काय तुला काय पाहिजे माग, फक्त मुक्ती आम्ही देऊ शकणार नाही, कारण मुक्ती देणारे फक्त भगवान आहेत. तर त्यामुळे भगवान हे शिवरूपाने मुक्ती देतात. आणि जर पराभक्ती हवय असेल तर ते स्वस्वरूपानी म्हणजे विष्णू स्वरूपानी देतात. तर त्यामुळे स्थिरता खरी ती आहे. स्थिरता कुठे? आपण समजा हा जीवन म्हणजे जर प्रवास मानला, किंवा हे जन्म, सगळे जन्म मृत्यू हे सारखे होत राहतात, हा जर प्रवास मानला, तर गाडी थांबणार कुठे आपली? तर जिथे आपण पोचणार डेस्टिनेशन, नराणाम अयनम, नारायण म्हणजे नराचं विसाव्याचं स्थान, तद्धाम परमम मम, त्यांचं जे धाम आहे वैकुंठ धाम, ते ते स्वतः आहेत. वैकुंठ हे विष्णूंच्या अवताराचंच नाव आहे. तर खरी स्थिरता काय आहे? तर तिथपर्यंत पोचणं ही खरी स्थिरता आहे. आणि जिथपर्यंत पोचायचं तेच ते देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकडेच मागायचंय. आणि मागतानाही ज्ञानपूर्वक मागायचंय. त्यामुळे सर्व देवाधिदेव तुम्ही आहात ही जाणीव ठेवून मागितलेलं आहे. प्रेम ही करायचंय तेव्हा ही पूर्ण तत्वज्ञान झाल्यावरच खरं प्रेम होतं. म्हणून तर आपण बऱ्याच वेळा हे उदाहरण घेतो महाराज, कारण बऱ्याच वेळा घेतात हे उदाहरण
की गोपी गीतातही गोपी म्हणतात, नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देहिनाम अंतरात्मदो. असे तुम्ही आहात, सर्वांचे अंतरात्मा तुम्ही आहात. फक्त यशोदा गोपिकेचे नंदन तुम्ही आहात असं नाहीये. तर ते ज्ञान झाल्याशिवाय खरं प्रेम नाहीये. तर त्यामुळे ती स्थिरता म्हणजे ती ज्ञानप्राप्ती आहे. कारण ज्ञानप्राप्ती झाल्यावरच सत चित आनंद या स्वस्वरूपात आपण स्थित होतो. तर ती स्थिरता त्या सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण दत्तात्रेयांकडेच मागायची. म्हणून सर्व देवादिदेव असे आपण आहात, तुम्हीच हे देऊ शकतात. किंवा आत्मज्ञान ज्या बुद्धीला होतं त्या बुद्धी स्वरूपीही तुम्हीच आहात. सर्वच तुम्ही आहात म्हटल्यावर तेही तुम्हीच आहात. अशा पद्धतीने ज्ञानयुक्त अशी ही प्रार्थना मोठे महाराज करतात. अशा पद्धतीने हा पहिला आपला श्लोक हे झाला. आणि ही प्रार्थना कुठपर्यंत करायची, तर जोपर्यंत मम राहिलंय तोपर्यंतच प्रार्थना करायची. पण इथे मम पण राहिलंय कशासाठी हे पण विचार करण्यासारखं आहे. कारण आपण पाहिलं की घोरात कष्टाच्या वेळी अस्मान पाही देवादिदेव म्हटले, मग इथे मम का म्हटले, असे प्रश्न आपण जर स्वतःला विचारले तर ह्या ज्या दिव्य रचना आहेत त्यातला अर्थ आपल्याला कळू शकतो. की सर्वभूत इथे रता आहे तो भगवानांची प्राप्ती करून घेऊ शकतो. तिथपर्यंत पोचायसाठी प्रार्थना करताना जेव्हा व्यापक ममतेचा अभ्यास करायचा आहे तेव्हा सर्वत्र सर्व असं हे मानतो. आणि भावासक्तीची जेव्हा वेळ येते तेव्हा तिथे तू आणि मी हा व्यवहार असतो. तेव्हा यशोदा माता, तू माझा पुत्र मी तुझी आई, बाकी जगाचे माझा घेणं देणं नाही, ही ती अवस्था आहे. हा मनाचा कोतेपणा नाहीये, हा विशालपणा मनाचा आहे. की तिथे तू म्हणजे पूर्ण विश्व आहेस. त्यामुळे विश्वातल्या बाकी कोणासाठी प्रार्थना काय करणार, सगळेच तू त्वद्रूप आहेस. इवन माझी मतीही तू आहेस. पण तरी ते प्रेम आहे. मागावंसं वाटतंय म्हणजे इथे तो पराभक्त ही थोडासा आहे. नाहीतर मागणंही होणार नाही ना. ते मागणं होणं आवश्यक आहे, नाहीतर लोकांचा कसा उद्धार होणार. त्यामुळे तेवढ्या पुरता तो अहंकार आणणं आवश्यक आहे. कारण त्या पराभक्तीच्या ह्याच्यात अनसुया त्रिसंभूत दत्तात्रय महामते म्हटल्यानंतर समाधीच लागायची, पुढे जाणारच नाहीत. जसं रामकृष्ण परमहंसांचं सांगतात की ते प्रत्येक चक्रात जशी कुंडलिनी जाते तर काय अनुभव येतो ते एक्सप्लेन करताना आज्ञाचक्र भेदलं की म्हणून सांगायला जायचे. आणि समाधी अवस्थेत शेवटी ते तीनदा चारदा झाल्यावर म्हणतात की काय जाऊन दे, आईची इच्छाच दिसत नाही, ते सांगायला गेलं तर समाधीच लागते. म्हणजे भक्तांकरता समाधी पलीकडचं जे आहे ते सांगायची करुणा त्या महात्म्यांची आहे. आणि त्यांचा जो मी आहे तो फक्त तेवढ्या करता आहे. रामकृष्ण पण समाधीतनं उतरायसाठी पाणी पिईन वगैरे असं काहीतरी म्हणायचे. म्हणजे त्यांना काही तहान लागलेली नसायची, पण ती काहीतरी उगाच इच्छा दाखवायची, तेवढ्या पुरता तो मम त्यांनी आणलेला आहे. तर त्यामुळे ममचित्तम स्थिरीकुरु अशी ही प्रार्थना आहे. आणि चित्ताचा एक्झिस्टन्स हेच मम असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे तो जर गेला तर मग हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर हे होणार आहे. म्हणून त्याकरता मोठ्या महाराजांनी ममचित्तम स्थिरीकुरु हे मानलेलं आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने विचार केला की किंबहुना चराचर आपणची झाला असा तो महात्मा जो आहे, असे मोठे महाराज आहेत की ते चराचर झालेले आहेत.
आणि मग चराचर झाल्यावर त्यांच्या मम मध्ये आपण सगळेच आलो. तर अशा पद्धतीनेही याचा अर्थ निघतो की मम चित्तम स्थिर करू म्हणताना सगळ्यांच्याच चित्तस्थैर्याकरता ही त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आता पुढचा श्लोक. वेळ आहे ना आपल्याला? शरणागत दीनार्थ तारकाखिलकारक सर्वचालक देवत्वम मम चित्तम स्थिर कुरु. तुम्ही कसे आहात? तर शरणागत दीन आर्त जे आहेत त्यांचे तारक तुम्ही आहात, त्यांना तारणारे तुम्ही आहात. शरण आलं पाहिजे, दीन होऊन शरण आलं पाहिजे आणि आर्त होऊन शरण आलं पाहिजे. जरी अर्थार्थी, आर्त, मुमुक्षु आणि सिद्ध असे 4 भक्तांचे प्रकार सांगितले असले तरी सगळ्यांसाठी आर्तता ही आवश्यकच सांगितलेली. आपण मागेही पाहिलं, आरती आपण म्हणतो ती काय? आर्ततेने केलेली भगवंताला प्रार्थना, यालाच आरती म्हणतात. तर ती आर्तता असली पाहिजे की ती तळमळ, तगमग, पाण्यावाचुनी मासोळी तैसा तुका तळमळी म्हणतायत तुकाराम महाराज. रामकृष्णांच्याही चरित्रात त्यांनी एक गोष्ट सांगितलेली की एक शिष्य किंवा एक माणूस असतो, तो एका सत्पुरुषांकडे जातो, म्हणतो की देवाचं दर्शन मला घडेल का? तुम्ही मला देवाचं दर्शन करून द्या. म्हणता हो करून देतो, चल म्हणे गंगेत. तर गंगेत त्याला नेतात. व्यवस्थित असं पाणी आल्यावर त्याचं डोकं धरून ते खाली दाबतात. हा असं तडफड तडफड करून वर यायचा प्रयत्न करतोय. हे थोडा वेळ आतच ठेवतात आणि मग त्याला बाहेर येऊन देतात. तो असा एकदम चिडलेला असतो. आता हे सत्पुरुष म्हटल्यावर चिडणार तरी कसं? हो काय करताय तुम्ही? मेलो असतो ना, गुदमरून गेलो मी. मग तेव्हा ते म्हणतात की आत्ता कशी ते श्वास घेण्याची तुझी तगमग झाली, तशी जेव्हा ईश्वराच्या प्राप्तीकरता होईल तेव्हा त्याचं दर्शन होईल. तर ती तळमळ हा सोडून काही दुसरा प्रयत्न नाहीये. तगमग, तळमळ वाटली पाहिजे. 1000 माळा नाही झाल्या तरी चालतील, पण एक राम म्हणून जी दशरथाने हाक मारली शेवटची आणि त्यांनीच त्यांची मुक्ती झालेली आहे. किंवा श्रावण बाळांनी पण तेव्हा तो बाण लागला तेव्हा त्यांनी राम म्हणून हाक मारलेली आहे. त्या हाकेचं महत्व असं आहे की त्याची तर मुक्ती झाली, पण त्यावेळी दशरथानेही ते ऐकलं, तेव्हा पाप, नकळत झालेलं पाप, तरी पाप जेव्हा झालं तेव्हा ते रामनाम ऐकल्याने त्यांचीही शुद्धी झालेली आहे. तर त्या तळमळीने हाक मारली तर राम भेटायला वेळ लागत नाही. रामकृष्ण सांगतात की आईची मुलाबद्दलचं प्रेम, पतिव्रतेचं पतीबद्दल प्रेम आणि एखाद्या लोभी माणसाचं धनाबद्दलचं प्रेम, हे तिन्ही एकवटून जेवढं तळमळ निर्माण होईल, ती 3 दिवस जरी राहिली तरी ईश्वराचं दर्शन होईल. आणि एवढंच काय, ह्याच्यात भागवतात उदाहरण आहे ना त्या राजाचं की देवांना सगळ्यांना तो मदत करतो आणि नंतर देव म्हणतात काय माग वगैरे, तर ते म्हणतात माझं आयुष्य किती राहिलंय शिल्लक. तर देव म्हणतात तुझं एक मुहूर्त आयुष्य फक्त शिल्लक राहिलेले आहे. तर त्या फक्त एक मुहूर्त एवढ्याच काळात तो ईश्वराचं स्मरण करून मुक्त होतं. म्हणजे तळमळ असली तर वेळ लागत नाही. सगळा प्रश्न तो तळमळीचा आहे. किती झालं याच्यापेक्षाही कसं झालं याला जे महत्व आहे ते या करताय. तर ती ती तळमळ शरणागत जे आहेत त्यांना तू तारणार आहेस, हे जेव्हा आपण म्हणू प्रार्थना करताना, ही
चित्तस्थैर्याची प्रार्थना करताना, तेव्हा तू शरणागत दीनार्थ तारकाखिल कारक आहेस. शरणागत तीनांना तू तारणार आहेस म्हणताना आपल्याला मलाही तार हे जे म्हणायचंय, तेव्हा जबाबदारी आपली आहे की आपण तेवढे शरणागत झालोय की नाही. ठीक आहे, अनन्य भक्ती, अप्रतिहत भक्ती ही पुढची आहे, पण निदान ते प्रार्थनेचे जे 5-10 मिनिटं आहेत त्याच्यात तरी ती अर्थता आपल्याला आणता येते. ते काही नाटक नाहीये. मनापासून त्यांना म्हणा की मी या मायेत अडकलेलो आहे. आत्ता मी प्रार्थना करायला बसलोय, याच्या आधीही मायेत अडकलोय, कदाचित प्रार्थना ही जर माझी नीट झाली नाही तर नंतरही मी अडकणार, पण ते अडकू नये म्हणून आत्ता माझ्या मनात ही तळमळ आहे. आत्ता मला खरं खरं असं वाटतंय की तूच सर्वस्व आहेस, तूच देणार आहे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही आणि या संकटात मी सापडलेलो आहे, म्हणून मी शरणागत आहे, दीन आहे, आर्त आहे आणि मला तू तार. तार म्हणजे या भवसागरातून तार, कारण तूच तारणार आहेस. कारण आपण मागेही पाहिलं की ज्या संबोधनाने भगवंताला हाक मारायची, ते संबोधन निवडताना खूप विचारपूर्वक निवडलेलं असतं संत महात्म्यांनी, की जे गुण भगवंताचे आपल्याला अपेक्षित आहेत. भगवंत निर्गुण निराकार आहेत, तसंच सर्व गुणांची उत्पत्ती त्यांच्यापासून आहे, पण त्यांच्यात कोणता गुण येईल हे कसं ठरतं, तर ते ते नाही ठरवू शकत. त्यांचे जे नियामक आहेत ते ते ठरवू शकतात. आता आपण आत्ताच बघितलं की सर्वांचे नियामक भगवान आहेत. मग आता त्यांचे नियामक कोण? तर त्यांचे नियामक म्हणजे त्यांचे भक्त. यशोदा माता आहे ती भगवंताची नियामक आहे. अनसुया माता आहे ती त्रिदेवांची नियामक आहे. तर ही नियामक शक्ती त्या भक्तीमधून त्यांना आलेली आहे. तर तसं त्यांना ज्या संबोधनाने हाक मारतो, तर ते प्रेमाला इतके बांधील आहेत, वेडे आहेत भगवान आपल्या प्रेमाकरता, की ज्या संबोधनाने हाक मारून ते गुणाचं भरभरून ते गुण त्यांचे ते आपल्याला दाखवून देतात. आणि भगवंताची दया ही कार्यकारी आहे. आपण दया दाखवतो ती कार्यकारी ठरेलच असे नाही, पण भगवंताच्या मनात जर दया उत्पन्न झाली तर तिथेच कार्य झालेलंच आहे. तर म्हणून शरणागत दीनार्थ तारकाखिल कारक ही प्रार्थना करताना, निदान प्रार्थना करताना तरी ती शरणागती. शरणागती म्हणजे काय? पूर्ण तिथे माझं काही नाही, माझ्याकडे भक्ती नाही, धर्म नाही, शक्ती नाही, युक्ती नाही, पैसा नाही, प्रयत्न नाहीत, काही नाही. फक्त एकच आशा आहे की तुझ्याकडे आलोय, तू शरणागत दिनाचा तारक आहेस आणि तूच मला तारणार आहेस. बुडतोय असं वाटलं पाहिजे त्या ठिकाणी, की या संसारात नुसतं बुडतोय नाही, बुडलेलो आहे ऑलरेडी, तर काढा मला बाहेर. असं करून जर प्रार्थना केली तर ते चित्त त्या ठिकाणी स्थिर होणार आहे. तर शरणागत दीनार्थ तारकाखिल कारक, आणि तारक आपण आहात आणि अखिल कारकही आपण आहात. त्यामुळे सगळी ही माया, सगळा हा मोह, हा सगळा जो उत्पन्न झालाय त्याचे कारकही आपण आहात. त्यामुळे तुमच्या हातात आहे सगळं. ऋषिकेश मे वांग मनक्काय जातम हरे ज्ञानतो विश्वसाक्षी. ही जी प्रार्थना केलेली आहे क्षमस्व प्रधान मध्ये, की क्षमा मागितलेली आहे, पण शेवटी हेही म्हणालेत की तू ऋषिकेश आहेस ना रे देवा, माझी इंद्रिय जी आहेत ते तू, त्यांना चालवणारा तू आहेस ना, मग तू का माझं मन तुझ्याकडे लावून घेत नाहीस? ह्या अर्थतेने जेव्हा प्रार्थना होईल तेव्हा ते चित्त स्थिर होणार आहे. तर म्हणून दिनेश, हिलकारक म्हणजे काय? अ? हिलकारक म्हणजे काय? तारकाखिलकारक म्हणजे तारक, हा. तारक हा आणि अखिल कारक. अखिल म्हणजे सर्व जे आहे, अखिल संसार जो आहे, सगळं जे काही आपण जे जे इमॅजिन करू शकू त्या सगळ्यांना चालवणारा. अच्छा.
सगळ्यांचं कारण, कारक म्हणजे त्याचं कारण ज्याच्यामुळे ते बनतं. ईश्वर हा आपण मागे पाहिलेला आहे. निमित्त आणि उपादान कारण आहे. म्हणजे ईश्वरा जग निर्माणही ईश्वरापासून झालं आणि केलंही ईश्वराने. मग आपण ते म्हणजे व्यवहारात माती, समजा एखादा घडा आहे तर माती हे माती हे उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे जे कार्य आहे त्यात तसंच राहणारं जे कारण आहे त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणजे माती, घडा जरी झाला तरी त्यात माती राहते, म्हणजे माती हे घड्याचं उपादान कारण झालं. अच्छा अच्छा. निमित्त कारण म्हणजे ते ज्याच्यामुळे होतं, म्हणजे कुंभार जो आहे तो ते घडवतो, तो निमित्त कारण. पण व्यवहारात आपण वा. बघतो निमित्त कारण वेगळं आणि उपादान कारण वेगळं. पण उपादान ईश्वर वगैरे. हा सगळ्या जगाचा निमित्त आणि उपादान, निमित्तोपादान कारण तो एकच असल्यामुळे सगळ्याचा कारक तो आहे. मातीही तोच आणि तो कुंभारही तोच, आणि पुढे जाऊन आपल्याला हे कळतं की घडाही तोच झालेला आहे. मी म्हणून जे म्हणतोय त्यात मी असं काही नाहीये, सगळं तूच आहे. रामकृष्ण परमहंसाच्या याच्यात एक छान, ते अजून एक नेहमी गोष्ट सांगतात रामकृष्ण, की बकरा जो असतो तो मॅ 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 करत असतो, तोपर्यंत त्याला सगळी कामं करायला लागतात, हे करायला लागतात वगैरे वगैरे, आणि मग खाटकाकडनं मारलाही जातो. मग त्याच्या आतड्यापासून तंतू बनवतात, मग तो ते कापूस कांतणारा असतो ना, तो त्या वापरतो, आणि मग तो जेव्हा असं कांदतो तेव्हा तो टुंग 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 आवाज येतो, म्हणजे तुहू तुहू तू तू. आणि जेव्हा तो तू तू म्हणतो तेव्हाच ती त्याची सुटका होते. म्हणजे सांगायचं याचं काय, आपण मागे पाहिलं, इट इज नॉट अबाउट यू. मी म्हणून आपण जे काही करत राहतो तोपर्यंत आपल्याला काय मिळतं, मी हेच मिळतं. मी इतकी उपासना केली तरी माझं असं झालं. ठीक आहे, असं नाही झालं तर तसं होईल. कोणाचं? माझं. म्हणजे कशाला बळकटी दिली? मीलाच मीरा. बळकटी. हा. बरोबर. तू येणार कधी? तर ते तू येण्यासाठी, तो तू म्हणजे कसा तू आहेस, की फक्त तूच आहे, मी नाहीच आहे तिथे. प्रेमगली अति साकरी म्हणून सांगितले ना, ते दोहा आहे की प्रेमाची गल्ली अतिसाकरी, तिथे दोन जण राहत नाहीत, एकटाच राहू शकतोस. त्यामुळे तो भगवंत फक्त राहिला तरच ते प्रेम आहे म्हणायचं, नाहीतर ते प्रेम नाहीये, तो व्यवहार झाला. काही ना काही अपेक्षा जोपर्यंत आहेत तो व्यवहार झाला. पण त्यामुळे तो तू जो तो आहेस तो अखिल कारक आहे. म्हणजे भयकृत भयनाशना म्हटलंय भगवंताला, किंवा माया निर्माण करणाराही तो आहे, मायेतनं बाहेर काढणारही तो आहे. आपण जे पंचायतन आरतीत देवीचं स्वरूप पाहिलं की बुद्धिरूपेण संस्थिता, म्हणजे ती दुर्बुद्धी रूपेणी अविद्या माया आणि सुबुद्धी रूपिणी विद्या माया ही एकच माया आहे. किंवा आपण अजूनही एक उदाहरण बघितलं की जिना जो आहे तोच जिना वरही नेतो आणि तोच जिना खालीही आणणार आहे. तशी आपली बुद्धी आहे, आणि ती बुद्धी दिली कोणी? ती भगवंतानेच दिलेली बुद्धी आहे. तर त्यामुळे सगळ्याच कारण तूच आहेस. माझं चित्त स्थिर होण्याचंही कारण तूच आहे. भगवान जरी म्हणाले अर्जुनाला, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येणच गुह्यते, पण तरी पतंजली महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा त्यांनी सांगितले, पण त्याच्या पुढे ते म्हटलेत ईश्वर प्राणिधानात्वा, किंवा त्याच्यापेक्षाही सहज जर व्हायचं असेल तर कशाने होईल? तर ईश्वराच्या प्रार्थने होईल. कारण सगळा करता करविता तो आहे. तर होय. अखिल कारक, सगळं जे आहे त्याचा कारक तू आहेस. आता करता म्हटलेलं नाहीये, कारण ईश्वर स्वतःकडे काही कर्तृत्व घेत नाही.
पण तो कारक आहे, म्हणजे बरं. त्याच्यामुळे सगळं होतंय. जसं आपण मागे बघितलं की फोटोसिंथेसिसने अन्न तयार व्हायला कारक कोण आहे? सूर्य. पण सूर्य स्वतः जाऊन काही करतो का? तो सूर्य आपलं आहे तिथे आहे, त्याला कल्पनाही नाही की त्याच्या प्रकाशाने कोणाचं तरी अन्न बनतंय, पण तो कारक आहे. तसा परमेश्वर जो आहे त्या अखिल जे काही चाललेलं आहे त्याचा कारक तो आहे. आणि त्याच्यामुळे त्याला हे तारणं सहज सोपं आहे. ज्यांनी अ, खेळात समजा लहान मुलांनी एखाद्या टबात पाणी भरलं आणि त्याच्यात बोट ठेवली आणि ती खाली बुडायला लागली, तर ज्यांनी बोट ठेवली त्याला ती पटकन वरही काढता येते. तसं त्या भगवंताला आपल्याला तारायला काही वेळ लागत नाही, त्याचा संकल्प मात्र आणि तिथल्या तिथे भवसागरातनं आपण तरून जाऊ शकतो. तर त्यामुळे ही प्रार्थना फक्त ह्या प्रार्थनेसाठीच नाही, तर ही प्रार्थना कोणत्याही प्रार्थनेसाठी उपयुक्त आहे. कोणतीही प्रार्थना करायच्या आधी, घोरात कष्टात म्हणायच्या आधी ही प्रार्थना म्हटलं तरी उपयुक्त आहे. कारण आठवण करून दिलेली आहे की अच्छा. तारक कोणासाठी तारक आहे? शरणागत, दीन, दैन्य मनात आलं पाहिजे. मी कोणीच नाही आणि तू सर्वस्व आहे. आणि आर्त, ते तळमळ, भयंकर तळमळ लागली पाहिजे, तेव्हा तू तारणार आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे जोपर्यंत फायनल चित्त स्थिर होत नाही तेव्हा ती आर्तता निर्माण होणे हा ही चित्तस्थैर्याची स्टेप झाली. बऱ्याच वेळा जी आपल्याला साधना, काही साधना होत नाहीये म्हणा किंवा काय, किंवा होत असली तरी भगवंताची, महाराजांची आठवण येते, तगमग वाटते. तर ती तगमग वाटते म्हणजे वर करणे वाटताना चित्त अस्थिर वाटेल, पण ते अस्थिर नाहीये, उलट ते जास्त स्थिर आहे. कारण तगमग वाटते कोणासाठी? तगमग वाटते ती त्या भगवंतासाठी वाटते. त्यामुळे एका पॉइंट पर्यंत आपण स्थिर झालेलो आहोत. तर अशा पद्धतीने शरणागत तीनार्थ, तारक तारकाखिल कारक, म्हणजे सगळ्यांचे कारक तुम्ही आहात. आणि नुसते कारक नाहीत, म्हणजे आता ब्रह्मदेव आहेत, सृष्टी निर्माण केली आणि त्यांचं कर्तव्य संपलं. पण सृष्टी निर्माण करणं, पालन करणं, त्याचा लय करणं, हे सगळं चालवणारे आपण आहात. म्हणून सर्व चालक देवत्वम मम चित्तम स्थिरीकरू. त्यामुळे सर्व चालक तुम्ही आहात. जे महाराज घेतात ओवी, विश्व चलतसे चळतसे जेणे परमात्मेने, करणे वा न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. तर त्यामुळे ती जाणीव पाहिजे की सगळं चाललंय ते त्याच्या इच्छेने चाललंय. त्यामुळे जर चित्त स्थिर व्हायचं असेल तर ते त्याच्या इच्छेने होणार आहे. आणि मुख्य म्हणजे त्याची इच्छा आहे. अनुकूल शतावर्ता, अनुकूल आहेत भगवान महाराज सांगतात की त्यालाही पाहिजे की आपण त्याच्यावर चित्त स्थिर करावं. सारखं सारखं अर्जुनाला सांगतायत, मद्याजीमान नमस्कुरू म्हणून सांगतायत, मय्येव मन अधस्व म्हणून सांगतायत. स्पष्ट सांगतायत. अजून किती स्पष्ट सांगायचं? भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार का? कारण स्पष्टपणे सांगितले, अरे बाबा मी परमेश्वर आहे, माझ्यावर चित्त ठेव, मय्येव मना आदस्व, किंवा मद्याजी नमस्कुरू, माझीच पूजा कर, मलाच नमस्कार कर, एवढं स्पष्टपणे सांगतायत. आणि अर्जुनाला सांगतायत म्हणजे आपल्या सगळ्यांनाही सांगतायत. त्याकरता ही गीतेचा अभ्यास उपयोगी पडतो. महाराजांनी जे सांगितलेलं आहे गीता भाष्याच्या प्रवचनात हरेश्वरला झालेला, की रोज थोडा तरी गीता आणि विष्णू सहस्रनामाचा थोडा तरी अभ्यास झाला पाहिजे. कारण ती सगळी जी नावं आहेत ती गुणप्रवृत्त नावं आहेत म्हणून दुसऱ्या एका प्रवचनात
आंबेकर काकांच्या गावी झालेल्या प्रवचनात महाराजांनी सांगितलंय की गुणप्रवृत्त नाव आहेत. एका एका नावाने त्यांची पूर्ण लीला आपल्याला समजणारी आहेत. तर असे ते सर्वच चालक दैवत आहेत आहात तुम्ही. त्वम मम चित्तम स्थिरीकुरु. हा दुसरा श्लोक झाला. आहेत 10 10 मिनिट. मिनिटं आहेत. हं. सर्व मंगल मांगल्य सर्वाधि व्याधी भेषज सर्व संकटहारी त्वम मम चित्तम स्थिर करू. सर्व मंगल मांगल्य, मांगल्य म्हणून जे जे काय आहे, त्याचंही मंगल. म्हणजे कसं आहे की समजा एखादा भिकारी रस्त्यात बसलेला आहे, त्याला एका माणसाने पैसे दिले. आता तो जो ज्यांनी पैसे दिले तो एखाद्या श्रीमंत माणसाची नोकरी करतोय. म्हणजे हा जरी धनवान असला तरी त्या धनवानालाही धन देणारा कोण आहे, तर तो श्रीमंत माणूस आहे. तसे मंगलता जीवनात 11 वाजून 11 मिनिटे झाले. मंगलता जीवनात देणारे सर्व देव हेही सहाय्यक होतात. सर्व देवांची ही पूजा करावी, पण ती करताना त्या सर्व देवांच्या अंतर्यामी आणि त्यांना चालवणारा परमेश्वर माझा सद्गुरुनाथ आहे ही जाणीव ठेवून करावी. तर सर्व चालक देव म्हणजे या देवांचाही चालक असलेला देव असे तू आहेस, हे मागच्या ह्याच्यातच बघितलं. त्यामुळे सगळ्या मंगलाचंही मंगल असा तू आहे. आणि सर्वाधी व्याधी भेषज. आधी व्याधी याचा अर्थ आपण घोरात कष्टाचा अर्थ करताना पाहिलेला आहे. त्या व्हिडिओत आपल्याला परत पाहता येईल की आधी म्हणजे मानसिक जो त्रास आहे आणि व्याधी शारीरिक त्रास आहे, त्याचे भेषज तुम्ही आहात, औषध तुम्ही आहात. आता ते औषध कसे आहात, तर कृपा केली आणि यातनं मुक्त झाली हे ठीक आहे, पण ते कृपा करण्याबरोबर ते औषधाबरोबर जे अनुपान असतं आणि अनुमान असतं, म्हणजे कोणतं औषध आणि किती घ्यावं, तसं आधी जर जायच्या असतील तर त्याच्यासाठी दम सांगितलेला आहे. त्याच्यासाठी शम सांगितलेला आहे. आणि व्याधी जर जायच्या असतील तर त्याच्यासाठी दम सांगितलंय. शमदमादी षटसंपत्ती असल्याशिवाय आधी व्याधी पूर्ण जाणार नाही. कारण काय आहे की हे जन्म हीच व्याधी सांगितलेलं आहे. आपण मागेही पाहिलं की संन्यासांना भिक्षा हे भेषज म्हणून सांगितलेलं आहे. कारण भूक तहान, पहिल्यांदा जन्म, देहधारण हीच पहिली व्याधी आली. सगळ्या व्याधीचं कारण काय आहे? हा देह आहे म्हणून तर त्या देहाला व्याधी आहे. तर हा देह हे या व्याधींचं कारण आहे. आणि हा देह हाच मुक्तीचं पण कारण होऊ शकतो. त्यामुळे हा देहाला कसं पुढे न्यायचं, स्थूल देहाला कसं पुढे न्यायचं, सूक्ष्म देहाला कसं पुढे न्यायचं, तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे जसं पथ्यपाणी करायचं तसं शमदमानी आपण ते पथ्यपाणी केलं तर त्याच्यावरचं औषध तो देणार आहे. काय देणार आहे, तर आधी व्याधीवरचं औषध. म्हणजे त्या आधीही जातील व्याधी. आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र ती सर्वस. ते स्मरण मात्र कसं झालं पाहिजे, ते स्मरण झालं पाहिजे शरणागत दीन आर्त होऊन. आपण जे काही स्तोत्रपाठ करतो, जे काही ग्रंथ वाचतो, ते करताना या सगळ्यात जे काही एकच सांगितलेलं आहे त्याची कनेक्ट वारंवार लावता आला पाहिजे किंवा तो लागला पाहिजे. की आपण दत्तभावानी म्हणतो, तर आधी व्याधी उपाधी त्या स्मरण मात्रांनी जाणार आहे. मग ते स्मरण कसं पाहिजे, किंवा हरिपाठात आपण ऐकतो, हरिपाठही खूप गोड आहे ज्ञानेश्वर माऊलींचा, की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. मग आता द्वार म्हणजे काय आणि ते क्षणभर उभं राहणं म्हणजे काय, याचा विचार केला तर सरळ समजतं. विचारच नाही केला
तर नाही समजत. तर त्यामुळे या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आता तो विषय खूप मोठा होईल म्हणून तिकडे जायला नको. पण अ, मुख्य ह्याच्यात काय आहे की आधी व्याधीचं भेषज भगवान केव्हा होतील? आपल्याकडनं काहीतरी तयारी पाहिजे, शम पाहिजे, दम पाहिजे. तर शम म्हणजे मनाचं शमन आणि दम म्हणजे इंद्रियाचं दमन. तर हे केलं पाहिजे. तर तेही केलं पाहिजे, त्याच्याबरोबर तेही आमच्याकडून करून घ्या. कारण आधिव्याधीचं भेषज म्हणजे शमदमाची सिद्धी हेच आधिव्याधीचं भेषज आहे. आणि ते बाजूला झाल्याशिवाय ज्ञानाच्या ते साधन चतुष्टय प्राप्त झाल्याशिवाय ज्ञानाचा उपदेश होऊनही उपयोग नाही किंवा विपरीत उपयोग आहे. म्हणजे ज्ञानाची पात्रता येते. मग ज्ञानानंतर भक्ती ही पुढचीच राहिली, पण ज्ञानाची पात्रता यायला पण आधिव्याधी जायला लागतात. म्हणूनच घोरात कष्टांमध्ये पण मागताना आपण पाहिलं की पहिल्यांदा पापम तापम व्याधी माधींच दैन्यम हे सगळं निगेटिव्ह घालवा म्हणालेत. कारण त्याच्याशिवाय धर्माबद्दल प्रीती निर्माण होणार नाही, सन्मती प्राप्त होणार नाही, भक्ती मनात देवभक्ती निर्माण होणार नाही. म्हणून आता इकडे मागतायत की काय मागतायत, सगळं मंगलाचं मंगल करणार आहे. तर त्यामुळे ह्या आधी व्याधीचं भेषज तुम्ही औषध देणारे नुसते नाही, औषधही तुम्हीच आहात. सर्व संकटहारीन त्वम मम चित्तम स्थिरीकुरु. सर्व संकटांपासून वाचवणारे तुम्ही आहात. म्हणून चित्त स्थिर करा माझं. सर्व संकटातून मुक्ती कधी होते? संकट ही संकल्पनाच जिथे नाहीशी होते. नुसतं संकट नाहीसं झालं तर परत संकट येऊ शकतं. देवांना कायम भीती आहे की राक्षस कधी येतील, आणि आपलं इंद्राला काळजी आहे की राक्षस कधी येतील, आपल्यावर हल्ला करतील, कोणते ऋषी कधी तपानी आपलं राज्य घेतील. ही भीती आहे त्यांना. भीती काय आहे? द्वैत आहे तोपर्यंत भीती आहे, द्वैत आहे तोपर्यंत संकट आहे. पण जो सगळ्या द्वैताचा नाश करून आत्महरी आहे, तो नुसतं संसारच काढून घेणार नाही, तुमचं मी पणही काढून घेणार. ते सूरदासांचं महाराज घेतात तो दोहा की त्या हरीला चोरी करायची इतकी सवय आहे की दासोहम दासोहम मी म्हणत होतो, त्यातल्या दाची त्यांनी कधी चोरी केली हे कळलंच नाही. म्हणजे दासोहम पासून सोहम पर्यंत तो कधी नेईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. पण आधी दासोहम म्हटलं पाहिजे आपण. तर तसं की सगळ्या संकटातनं घोर कष्ट काय आहेत सर्वात मोठे, तर हे जन्माला येतो हाच मोठा कष्ट आहे. सर्वात भयंकर कष्ट नरक यातना आहेत, गर्भवास हा नरक यातना आहेत. पण ते कष्ट जातात कसे? तर तुझी भक्ती जर तू आम्हाला दिलीस तर ते कष्ट जातील. आणि मग असा जो भक्त आहे तो बिंदास म्हणू शकतो की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. कारण गर्भवास असो नरक असो, आमच्या आनंदात कमी काही होणार नाही, कारण तू आमच्या बरोबर आहे. रामायणात, भावार्थ रामायणात आपण घेताना पुढे येईल त्या विराट राक्षसाला जेव्हा रामचंद्र बाण मारतात, तर तो बाण लागल्यावर तो आनंदात मग्न झालाय, सच्चिदानंद, तो त्या ब्राह्म स्थितीला गेलाय. आता बाण लागल्यावर दुखलं पाहिजे ना, ते दुखलं जाऊन दे, सगळ्या दुःखाचा नाश झालाय. कारण तो रामाचा बाण आहे. आणि रामाचा बाण हा जसा रामबाण आहे, तसं रामाचं नाव हे पण रामबाण आहे. त्यामुळे त्या रामाच्या नुसत्या नावातच शक्ती अशी आहे की सर्व संकट एक एक अक्षर पूसा महाता पातक नाशनम म्हणून सांगितले चरितम रघुनाथ. दिनेश, 1 मिनिट राहिला. चालेल, थांबूया आपण. मग वाढूया का? चरितस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक